हरे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी देवा
सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ। सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ पगले, ओ सबसे बड़ी है माँ पगले, माँ से बढ़कर कोई नहीं रे मामा। काय करते ऐका, काय करते? आपली आई कार्यक्रमाला जायची, कार्यक्रमाला गेली, गावात जर जेवण असेल ना, जेवण लापशीचा स्वयंपाक जर असेल, अख्खा नाही खातो, आखी नाही खात, थोडस पदरात घालून घरी घेऊन येणार आणि आपल्या लेकरांना आणणार. अरे तुमच्या बाबानं तुम्हाला लाखाची साडी घेऊ द्या, लाखाची, पण ओटीतून चुरगळलेली नोट हातात आणून देणारी आई असते. आई इतकं मोठं कोणी नाही. आई 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 म्हणून कोणी आई हाक मारी, ती हा काही कानी मज होई शोक कार्य. आई तुझं वर्णन करायला गेलो, आकाशाला तुझी उपमा द्यावी, पण आकाश सुद्धा तुझ्या पुढे कमी आहे. का माहिती का? आकाश रंग बदलत आणि तू रंग बदलला नाही. आकाशापेक्षा मोठीच तू. तुझ्याबद्दल बोलायला जाईल आई. तुझी उपमा समुद्राला द्यावी, पण समुद्र सुद्धा तुझ्यापेक्षा कमीच आहे. का? समुद्राचं पाणी चवीसाठी खारट आहे आणि तू कधीच खारं प्रेम दिलं नाही. तू मोठीच आहे, पण तुझ्याबद्दल बोलावं. काय करतेस तू? तू देती है दुआ, दुआ वाह, देती है दुआ, देती 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 है दुआ, सबसे बड़ी जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माही, माही रे, माही रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 रे उडा गुलाम, माही तेरी चोनरिया लहरावे. जगतातलं सगळ्यात मोठं वैभव तेच. काय करते? हाडाचे तू काढ करोनी, केले रक्ताचे पाणी, तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी. ए तुझ्या चिमुकल्या बाट कशी कुजबुज कोई, अनमोल जन्म
खेळ खेळता होतो जेव्हा ताना अमृतावनी अमृतावनी कानड पाजलाच पाना अमृतावनी गुण पाजलाच पाना हे आई ग आई ग आई ग आई ग आई ग आई ग शाळेतून घरी येताना उशीर मजला होईल गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाय तुझ्या या मायेची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वा ओंकारजी वा वाहे 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 माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे 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 माऊलीचे हे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे ऐसे कराचे जाते ऐसे कराची जाते रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने
टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी गुढी उभारावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी वाटती चालावी वाटती चालावी पंढरीची वाटती चालावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी टाळी वाजवावी वा 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 ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया टाळी वाजवायची प्यार से बोलिए ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया चिंतकाच्या चिंतामणी ज्ञानोबाराया अनाथाची माय बाप ज्ञानोबाराया हे ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया संत कवी मैपती महाराज की आता निश्चिंतीने पावलो विसावा तनिया दाबा वागायक तनिया दाबा दाबा तुझीया आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो लुटा लुटा पंढरपूर दरार खुमाईचा वर वेडारे 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 चाकिरी हो आय बिवरेच्या चिरी वेडा रे माझे असा होता शिवाजी राजा
आले शिवाजी महाराज आणि 350 वर्षापूर्वीचा इतिहास इतका गोड होता. काय होता? धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर, गेले जर जर बाजूने पान दृष्ट मुघला, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका बिने गगनास, एक साथ टाळी वाजवायची मायबाप. आईला आदरांजली व्यक्त करायला निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात. वयाच्या 16 वर्षी चोरण्याला तोर मानलं आणि मर्द मावळा जमा केला. मर्द मावळा जमा केला. 18 बगड जातीतला मर्द मावळा. या राजाची कीर्ती बेफाणू लागली आणि कीर्ती बेफाणू लागली. कीर्ती बेफाणू लागली राजाची. पकडण्याकरता अफजल खानानं विडा उचलला. अरे कौन है शिवा? मारूंगा शिवाजी को. हा, हा. विडा उचलला आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर आला. पहिलं गाव लागलं तुळजापूर. तुळजापुरात मंदिर कोणाचं आहे? तुळजापुरात तुळजाभवानीचं. आणि संबळ वाजू लागला मंदिरात. कसा वाजला संबळ ऐका. एक वाजून 4 मिनिटानं पाणेगावकर तुळजापूर सोडलं आणि तुळजापूर सोडल्यानंतर पंढरपुरात आले. पंढरपुरात मंदिर कोणाचं? पंढरपुरात पांडुरंगाचं. आणि अभंग वाजू लागला कोणता? गेई 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 माझी वाचे वाचे ओ गोडनामा विठोबा. वाजून 8 मिनिटानं पंढरपूर सोडलं आणि पंढरपूर सोडल्यानंतर पैठण मध्ये आले. पैठण मध्ये मंदिर कोणाचं? पैठण मध्ये मंदिर कोणाचं? एकनाथ बाबांचं. आणि अभंग वाजू लागला कोणता माहिती का? ए गौर फिरवितो तुम्ही डुगडू गायका, करुणी मोचिता प्रेम घाली हृदयात.
मध्ये आले होते. पैठण सोडलं 1 वाजून 10 मिनिटानं पंढरपूर आपलं पैठण सोडलं आणि जिजुरीत आले. नाना जिजुरीत कोणाचं मंदिर आहे? जिजुरीत कोणाचं मंदिर? येळकोट. वाकायला जी जय हो मल्हारीची वारी मल्हारीची वारी आणि मग जिजुरी सोडली. जिजुरी सोडली 1:15 वाजता जिजुरी सोडायला निघाले आणि जिजुरी सोडत असताना प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आओ शिवा आओ गले लग जा हमारे. विजांचा कडकड 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 कड आवाज व्हायचा. ढगांचा गडगड 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 गड आवाज व्हायचा. आओ शिवा. अफजल खान बोलत होता शिवाजी महाराज आओ. आमने सामने उभे 2 गज. बहुत सुना था तेरे बारे में किस महाराष्ट्र का मिट्टी बनाया तू. आणि मग 2 महायुद्ध आमने सामने उभे राहिले. आलिंगन दिला राजाला कपतान दवी मानाला हे राजानं डावा बळकीला वाघनक्याचा मार केला कोथळा बाहेर काढिला. आणि मंडळी प्रतापगडाच्या पायथ्याला भेटीची वेळ ठरली. आमने सामने उभे. अफजल खानाचा अंगरक्षक मागून आला. मागून वार करणार तेवढ्यात आमचा पण एक होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून शिवाचा प्राण वाचला. छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव हर हर महादेव आप अपने माता पिता की